त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि श्री गणेश क संघाचे हुकमी फलंदाज कृपया मैदानात जावावे आणि टाइम आपल्याकडे कमी आहे. सेमीफायनलची लढत एक हा नॉकआउट सामना डू ऑर डाय सामना असेल. समोर असेल अक्षय येडगे, त्याच्याच समोर असतील अक्षय शेळके आणि समोर असतील बंटी तर असतील संतोष शेळके. एक उभरता सितारे दोन्ही संघाचे एक दोन उभारते सितारे. तीन ओव्हरचा हा मुकाबला, 3 ओव्हरचा डू ऑर डायट सामना असेल. जो जिंकल तो थेट सर श्री गणेश असंघाला भिडायला, श्री गणेश असंघाशी भिडण्यास सज्ज. जो विनर असेल तो पाव्या लवेश पहिला चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू 4 धाव संख्यासाठी लवेश. इथंच आहे पण दिसत नाही, ते एकाने चौकार मारला आहे. पहिला चेंडू चौकार आला. पाहूया दुसरा चेंडू. इथे मात्र डायरेक्ट चेंडू आणि चेंडू मात्र सीमारेषा बाहेर नाही गेला. सीमारेषा बाहेर. पेनल्टी द्या रे याला उडाला. 2 चेंडू 10 धाव संख्या. इथे मात्र समोरच्या दिशेने टोलवलाय चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. षटकार. चौथा चेंडू. इथे मात्र कॅचची संधी खाली असतील. इथे मात्र कॅचची झेलची कॅच. इथे मात्र झेलची संधी होती आणि ते मात्र हुकले. पाच चेंडू आणि संघाची धावसंख्या 19 सॉरी. वन टू गो. पाव्या लवेश. इथे मात्र शॉर्ट बॉल आणि शॉटचा मारा सरळ षटकारासाठी. संघाची धावसंख्या 25. लॉस ऑफ 0 विकेट्स. अक्षय वर्सेस अक्षय.
डिक्लेअर झोन मध्ये दुसरा चेंडू अक्षय इथे मात्र विकेट होत आहे. इथे मात्र नवीन बॅट्समन इथे मात्र अक्षयची जागा भरून काढण्यास एक नवीन सितारा. इथे मात्र कॅचची संधी होती आणि लवेशच्या पासून लवेशने असे सूर मारलाय आणि कायचा चेंडू समजला नाही. गुरुवेशला चार चेंडू 28 धावसंख्या. वाईड इथे मात्र वाईट. पुन्हा एकदा 30 लाईन आणि तोच टप्पा 30 धावसंख्या. धावसंख्यांची गाडी पुढे पुढे हळूहळू सरकते. या चिखलातून या पावसातून हळूहळू पुढे घसरतायत आणि प्लेयर सुद्धा घसरतायत. इथे शॉर्ट बॉल आणि कॅचची नामी संधी. इथे मात्र डोक्यावरून चौकार. इथे मात्र संघाची धावसंख्या 40. 2 ओव्हर 40. आता असतील स्ट्राईकला मात्र संतोष शेळके. यंगस्टर वर्सेस यंगस्टर. बंटी वर्सेस संतोष. पाहूया
इथे मात्र स्ट्राइक चेंज. वाईट चेंडू 42. एक चेंडू 42 धावसंख्या. पाहूया दुसरा चेंडू. फुल टॉस चेंडूला फुल टोल केले सीमारेषा बाहेर. .48 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरा चेंडू 49 डिक्लेअर झोन मध्ये. तीन चेंडू 49. पाहूया स्लोअर पद्धतीचा चेंडू. इथे मात्र 14 बॉल 50 धावसंख्यावर खेळतोय गणेश. इथे मात्र कॉमेंट्रीच्या दिशेने बॅट वरती करायची आहे. 50 झालेले आहे. लास्ट बॉल 1 to go. .56 आणि 57 धावसंख्यांची एक मोठं असं टार्गेट ठेवलंय. समोर देखील चांगले तेवढेच ताकदीचे फलंदाज असतील. अक्षय एडगे, बंटी एडगे आणि बाबू आणि लवेश. आणि समोर तितक्याच वेगवान गोलंदाज नागमोडी गोलंदाज. नागिन एक असं त्यांना एक असं पदवी भेटलेली आहे. एक वाल्मिक क्रिकेट असोसिएशनने एक नाव दिलं गेलं नागिन म्हणून. सुरेश शेळके यांची 70 ची बॅट हरवलेली आहे. कृपया कुणाला भेटले असेल तर त्यांनी कमिटीशी द्यावी. टाइम आपल्याकडे कमी आहे. कृपया श्री गणेश क संघ कर्णधार अंकुश शेळके हात सोडा आणि फिल्डिंग सेट करा. थंडी वाजत असेल तर
57 ला टार्गेट आहे. या 57 धावसंख्येचा आव्हान आहे जो जिंकणार तो तब्बल यापुढील मॅच असणार आहे फायनल अध्यक्ष चषक 2026 मधील. आणि त्यासाठी तब्बल श्री गणेश नागमंडे 8 टीम सोबत कोणता संघ एकमेकांसमोर भिडण्यासाठी तयार होईल हे फार महत्वाचं आहे. पहिल्या टीम मध्ये पहा तब्बल या स्पर्धेतील आणि या हंगामातील पहिल्या 50चा मानकरी सध्याला आपण पाहतोय गणेश गिडरला फार चांगली बॅटिंगचा दर्जा पाहायला भेटला, परंतु तेवढा चांगला गुणवंत खेळाडू समोर आहे अक्षय एडगे. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती पहिला आलाय, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर तब्बल चौकार. तब्बल 57 धावा करायच्या आहेत. वन मॅन शो पहिल्या इनिंग मध्ये मात्र बॅटिंग करत असताना गणेशला आपल्याला पाहायला भेटलं. तर त्याच प्रकारे जर युवा जल्लोष एडगे या संघाची पहिली मॅच पाहिलीत ना तर तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा होत्या. तेव्हापासून मात्र अगदीच पुढे जर विचार केला तर अक्षय एडगेने देखील वन मॅन शो खेळी केली होती. त्या प्रकारे ते देखील करावी लागेल. पहिला बॉल पहिला चौकार आलाय. पहा आता मात्र अगदी गतीमध्ये परिवर्तन करत असताना आपल्याला पाहायला भेटला. चेंडू टप्पा जसा मात्र बल्ला बॅट स्विंग झाले, परंतु बॅटचा आणि या चेंडूचा कोणताही संपर्क या चेंडूवरती आपल्याला पाहावयास भेटला नाही. आणि तब्बल हा बॉल तब्बल डॉट बॉल साठी आपल्याला पाहायला भेटलेला आहे. पहा इथे हलकासा टॉपेज स्वीट साऊंड जरूर आला, परंतु एकच धाव. या एका धाव संख्येने संघाच्या धाव फलकावरती 5च्या घरामध्ये आपल्याला पाहावयास भेटतील. एडगेवाडी की श्री गणेश नागमंटेक क संघ कोणता संघ तब्बल श्री गणेश नागमंटेक ए या संघासोबत खेळताना आपल्याला पाहायला भेटेल हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. पहा स्वीट साउंड ऑफ द बॅट, ए तो बहुत दूर चली गई. काय प्रॉपर टायमिंग पाहायला भेटला आणि त्यानंतर अंधारामध्ये देखील अगदीच ज्या प्रकारे सूर्यप्रकाश तळपतो त्या प्रकारे ते मात्र अगदीच चककत असताना मात्र हा फटका आपल्याला पाहायला भेटला. 6 धावा आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक विकेट. तू चल मैं आया जर विचार केला तर तू शेर तुम्ही 1.25 शेर ही गती आपल्याला पाहायला भेटली. या आधीच्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर अगदीच फार चांगली कॅच पकडत असताना शुभमला आपल्याला पाहायला भेटला. आणि ज्याच्यावरती मात्र परिपूर्ण आशा होत्या त्याने मात्र निराशा दाखवलेल्या आहेत. त्याचा अक्षय बॅक टू गॉन झालाय. पहिला बॉल चौकार, दुसऱ्या बॉलवर तब्बल डॉट बॉल, तिसरा बॉल षटकार आणि चौथ्या बॉलवर जर विचार केला तर विकेट. एक मध्यस्थ एक बॉल मात्र एका धावसंख्येसाठी गेला होता. 5 बॉलचा खेळ संपलाय. धाबाधाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. तब्बल 11च्या घरामध्ये बॅट्समॅन खेळपट्टीच्या आतमध्ये त्यांना पाहायला भेटलाय. ओहो आल्या काय सुरुवात केली. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती मात्र तब्बल हा चेंडू फाटवलाय 6 धावसंख्यांसाठी. आणि या 6 धावसंख्येने संघाच्या धाबाधाव फलकावरती जाऊन पोहोचले आहेत तब्बल 17च्या घरामध्ये. 2 षटकार, 1 चौकार, 1 ची धाव, 1 डॉट बॉल, 1 विकेट. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या तब्बल प्रत्येकी ओव्हर मध्ये 20.00च्या सरासरीने धाबाधाव फलकावरती काढाव्या लागतील 40. 12 बॉल 40 धाबा. रमेश कोणताची मार्क वरती रमेश. पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला आहे. बंटीकडे क्षमता आहे खऱ्या अर्थाने. या आधीच कमी कालखंडामध्ये या वेळेला मात्र अगदी सर्वांना इम्प्रेस करणारा खेळाडू कोणता असेल तर तो बंटी आहे. पहा इथे काय घडलंय. जर विचार केला तर नो बॉल आपल्याला पाहायला भेटलाय आणि इथून पुढे मात्र फ्री हिट देखील असणार आहे. नो +4 5 धाबा इथे ऍड केल्या गेल्यात आणि या 5 धाव संख्येने संघाच्या धाबा तब्बल 22च्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिला बॉल डॉट होता, दुसरा बॉल तब्बल हाईटचा नो बॉल आपल्याला पाहायला भेटलाय.
स्प्रीडचा बॉल, परंतु ह्या चेंडूवरती मात्र बंटी स्वतःला सांगत असेल का मिस केला मी. फ्री हिट होता, उडवला असता कॅच किंवा मोठा फटका जरूर पाहायला भेटला असता. आपण पाहतोय स्पीड संपला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एखादी कोंबडी ढेंगा खालून निसटते, त्या प्रकारे प्रकाशच्या अगदी ढेंगा खालून चेंडू फरार झालाय. बाउंड्री लेंथ बीट. पण अंकुश भाऊ आज शांत कसे काय, हा देखील प्रश्न आहे. ओळखलाय, सोडून दिलाय. नकारात्मक चेंडू, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावते. 27 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. 9 बॉल 30 धाबा. पहा आता मात्र सुरेख बॉल आपल्याला पाहायला भेटला. हा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला भेटत आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले, मॅच मध्ये मज्जा जरूर येईल. पुन्हा आपण पाहतोय फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे खाली. ओ कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला भेटली. एक धावसंख्या फट वेगाने पूर्ण करताना पाहायला भेटेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला, परंतु कॅप्टन आहे त्या ठिकाणी, नाही सॉरी शुभम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. बॅकअपला मात्र कॅप्टन आला होता. हाईट सेम असल्यामुळे थोडंफार आम्हाला कळत नाही की तो विठ्ठल आहे की शुभम आहे. वन टू गो. शेवटचा बॉल, ज्यावरती मात्र डीच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. या एका धावसंख्येने संघ तब्बल 10 तब्बल 28च्या घरामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. तब्बल 6 चेंडूंचा खेळ शेवटच्या अगदी बाकी असणार आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये गरज आहे तब्बल 28 धावा. 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटेल आणि 28 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला भेटणार आहे. नागिन बॉलर पांडुरंग. एकोणतीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. 6 बॉल मध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. तर 5 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये खेचणं फार महत्वाचं आहे. तर तुम्ही मात्र फायनल खेळण्यासाठी सज्ज होऊ शकता. अंकुश गेलाय कानमंत्र देण्यासाठी. पहिला बॉल हलकासा टॉप पेच, 1 धावसंख्या पाहायला भेटते. 5 बॉल 27 धावा. समीकरण फार आता मात्र मोठं आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका, तो देखील 6चाच तुम्हाला मारावा लागेल. ए ना ना वो आपका काम नहीं है. अंकुश भाई, प्रत्येक बॉल वरती मात्र षटकार येतील का? बंटीकडे क्षमता आहे, एक चांगला गुणवंत खेळाडू आहे आणि सध्याला अफाट फॉर्म मध्ये देखील आहे. ओहो, पहिला आलाय आणि आलाय अगदी फार लांब आलाय. 4 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असताना आणि 4 बॉल मध्ये करायच्या आहेत तब्बल 21 धावा. म्हणजे तब्बल 3 षटकार, 1 चौकार देखील चालू शकतो किंवा 4 षटकार. 1 षटकार आल्यावरती आपण पाहतोय, माहिती आहे पांडुरंगला देखील छोटा आहे परंतु बडा धमाका आहे. हा फुटत नाही, हा तब्बल इनडायरेक्टली फोडतो. फटका चांगला पाहायला भेटला. ओ माय गॉड, 2 बॉल सलगचे 2 षटकार इथे ठोकलेले आहेत बंटीच्या बॅट मधून. द स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आज बंटीची बॅट मात्र एकच सांगते. 3 बॉल मध्ये 15, 2 षटकारे आणि 3चा 1 फटका, 2 षटकार 1 चौकाराची मॅच आले. आज बंटीची अगदी कहाणी एकच सांगते की तेरी खूबियां भी मुझमें, तेरी खामियां भी मुझमें, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमें. ओ फटका फसलाय का? अक्षय आहे, कॅच ड्रॉप झाली, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सी रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे तब्बल 11 धावा. 1 षटकार नव्हे तर तब्बल लागोपाठचे 2 षटकार तुम्हाला ठोकणं फार महत्वाचं आहे.
एकदा चौकार आला तर देखील महागात ठरू पडतंय. 2 बॉल 11, 2 बॉल 2 षटकार. बंटी आज मात्र अगदी मला जिंकतो. त्या किशोरच्या आज मात्र प्रत्येकाला आठवण येईल बा. अशा प्रकारे ताबडतोब बॅटिंग करण्यासाठी किशोर वर्ग देखील जाणला जायचा. युवाचलो शेडके वाटून देखील खेळताना आपल्याला अनेक वर्ष आपण पाहिलं. अनेक रेकॉर्डच्या नावावरती आहेत. बंटी करेल का हा रेकॉर्डच्या नावावरती? फुल टॉस बॉल आणि पाठवून दिलाय का पाठवून? कॅच ड्रॉप. आणि त्यानंतर मात्र अगदीच आपण पाहतोय 2 धावा फलकावरती अफाट वेगाने पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येने संघाच्या धावा फलकावरती आपल्याला वयास भेटतील का? अंपायर डिसिजन इज अ फेवर. क्लिअर दिसतोय ना, विचारा ना तुम्ही. नो आहे क्लिअर. तुम्ही सांगा पाहिजे काय ते चेक केले. नो म्हणले की त्यांना ते नाही म्हणे. नो म्हणले अंपायरला बोलूया. अंपायरला अरे चेक केलं भाऊ, चेक केलं तर अंपायर इकडे होते. बरोबर आहे. जोरती बोल. यस, खेळ चालू करायचा. इट इज अ नो बॉल म्हणजे तब्बल या चेंडूवरती आलेले आहेत ह्या तब्बल 3 धावा. चला अंपायर कॉल मॅच चालू ठेवा. नो बॉल. 2 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज असणार आहे. इथून पुढे नो बॉल. फ्री हिटचा देखील हा बॉल असणार आहे. पहा 3 बॉल मध्ये 11ची गरज होती. पीटीडीपीची कहाणी आता मध्ये ती आता अगदी डोळ्यासमोर आलेली आहे. 2 बॉल 9ची गरज. 2 बॉल 1 नो बॉल. त्यावरती षटकार, पुन्हा षटकार आला होता. आता मात्र अनेक अशा आठवणी मात्र जाग्या झालेल्या आहेत या क्रिकेट विश्वातील. अनेक अशा गोष्टी जाग्या करायला लावतात असे खेळाडू. कारण आता मी पहिलंच म्हटलं होतं की त्या बंटीकडे क्षमता मोठी आहे. छोटा फटाका आहे परंतु तो फटाका नाहीये, तो सुतळी बॉम्ब आहे. तो फुटतो मात्र तब्बल तडाका देऊन. वॉट मॅच यार, काय खेळलाय. एका पाठोपाठ एक मोठे फटके, ज्यामध्ये अक्षय कडून ती मिस फिल्डिंग फार महागात ठरली. पहा पुन्हा एकदा आता मात्र पंचांकडे पुन्हा व्हाईट बॉल आला. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. आता मात्र पहा 2 बॉलची आणि 7 धावा पाहिजे तुम्हाला. कंपल्सरी मात्र 1 षटकार 1 चौकार तुम्हाला यावा लागेल. आता बल तुम्हाला इथून पुढे काय करेल पांडुरंग. परिपूर्ण कट टीम्स मात्र सांगेल की पांडुरंग टीम साठी काय करेल. डॉट बॉल येतील का? 2 बॉल 1 षटकार की 1 धावसंख्या. कोणता संघ जिंकेल? युवाचलो शेडकेवाडी की श्री गणेश नागवंटे क टीम्स. पहा पुन्हा एकदा ठोकलाय. हा मात्र पाठवून दिलाय आउट ऑफ दी पाक. सीमा रेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करत असताना तब्बल हा षटकार आलाय.
12 वर्षाचा खेळाडू या खेळपेटीच्या आतमध्ये अनेक मोठमोठ्या बॉलरला मात्र घाम फोडताना आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणून मी वारंवार सांगत असतो की आयुष्य हे रणांगण, जिंकायचं तर लढावं लागतं, स्वप्नांच्या पाठी धावत असताना कष्टात जगावं लागतं. आज युवा जल्लोष शेडगेवाडी या संघासाठी मात्र बंटी कष्ट करतोय. एक स्वप्न त्याने पाहिलंय. 12 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु पहा मोठमोठे फटके मारण्यासाठी मात्र टच्चाईट ठरलेला आहे. आता मात्र मास्टर माइंड काय करेल? मास्टर माइंड इथे मात्र अगदीच लावेल का? पहा, एक बॉल आणि एक धाव संख्याची गरज आहे आणि या मॅच मध्ये मात्र कोणता संघ जिंकेल? कंपल्सरी चेसिंग हा मात्र आमचा नियम या आमच्या असोसिएशनचा आपण पाहतोय. ज्या अध्यक्षांनी मात्र अगदी नियमावली काढली, त्यांच्या सहकार्याने नियमावली काढली आणि त्याच आधीच आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय एक अभ्यासपूर्वक आणि एक अष्टपैलू अध्यक्ष आपण पाहतोय बाबू झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची टुर्नामेंट आपण पाहतोय. अध्यक्ष चषक 2026 ची कहाणी. एक बॉल आणि एक धावसंख्येची गरज असणारी ही मॅच अगदीच अनेकांना जाग्यावरून उभं करणारी मॅच आपल्याला पाहायला भेटते. जो जिंकणार आहे ना तो तब्बल खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहे फायनलच्या मुकाबल्यामध्ये. अनेक जणांच्या अंगावरती काठी आल्या असतील, अनेकांचं हृदय मात्र धक 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 करत असेल, कारण ही तब्बल थक्क करून सोडणारी मॅच आपल्याला पाहायला भेटते. एक बॉल एकची मॅच. मॅचचा पेस ओपन केला, ती मात्र विजय 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 धावसंख्या आली. बंटीच्या बॅट मधून विजय धावसंख्या. युवा जल्लोष शेडगेवाडी संघ घेतलाय मात्र याला उचलून, कारण संघाला मात्र फायनलच्या दिशेमध्ये घेऊन जाणारा हा पठ्ठ्या मात्र आफ्टर लॉंग टाइम नंतरने युवा जल्लोष शेडगेवाडीला भेटलाय. कोण म्हणतंय अजून ताबडतोब बॅटिंग उरली नाहीये? असं होणं शक्य नाहीये, कारण त्या अगदीच बंटीने सांगितलंय, मैं झुकेगा नहीं साला, मैं फायर